ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या पेशंटमध्ये 3 कोणती प्रमुख लक्षणं दिसतात? तर पहिलं आहे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम. कम्युनिकेशन हे 2 प्रकार, वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे ही मुलं व्यवस्थित बोलू शकतात, पण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची मुलं जे असतात ते अजिबात बोलत नाहीत, किंवा बोललं तर ते कमी बोलतात, किंवा बोललं तरी समोरच्याचं बोलणं ते रिपीट करतात. याला इकोलेले असं म्हणतात. म्हणजे वर्बल कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम असू शकतात. नॉन वर्बल कम्युनिकेशन जे असतात याच्यामध्ये पेशंट युजली ती मुलं हातवारे करण्याची गरज असते. म्हणजे ते हातवारे करत नाहीत, फेशियल एक्सप्रेशन देत नाही, शरीराचे काही बॉडी लँग्वेज म्हणतो ते व्यवस्थित करत नसतात. म्हणजे एखादा मुलगा, नॉर्मल मुलं काय करतात, तहान लागली तर ते आपल्या पालकांना किंवा पॅरेंट्सना सांगतात की तहान लागली म्हणून असं सांगू शकतात, भूक लागली तर असं हातवारे करू शकतात. पण ही मुलं अजिबात हातवारे करत नाहीत. नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये ही काही मुलं पालकांना घेऊन त्या पाण्याच्या ठिकाणी घेऊन जातील, पण पाणी पाहिजे म्हणून हातवारे करणार नाहीत. म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम म्हणजे वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम असतात. दुसरा आहे सोशलायझेशनचे प्रॉब्लेम. म्हणजे ही मुलं असोशल असतात, मिक्स होत नाहीत, मुलांबरोबर खेळत नाहीत, एकटंच राहणं पसंत करतात. आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांबरोबर पण खेळत नाहीत, मोठ्या मुलांच्या बरोबर पण खेळत नाहीत. खेळायचं असेल तर जरी समजा कार दिली असेल तरीही ते कार बरोबर खेळणार नाहीत, पण ते चाकाबरोबर खेळत बसतील. किंवा स्पेसिफिक फिक्स्ड इंटरेस्ट त्यांच्या मध्ये असतो, म्हणजे त्याच पॅटर्नमध्ये तीच गोष्ट त्यांना हवी असते. तिसरा जो आहे तो म्हणजे रिपिटेटिव्ह हँड मुवमेंट किंवा स्टिरियोटायपिकल हँड मुवमेंट म्हणतात. म्हणजे ही मुलं वारंवार हाताची किंवा पायाची किंवा शरीराची हालचाल करत असतात. एका ठराविक पद्धतीनंच त्यांची ती हालचाल दिसून येते. स्पेसिफिक फिक्स इंटरेस्ट पण असतो, म्हणजे एकाच ठराविक गोष्टीमध्ये रुची असते. म्हणजे तीच वस्तू पाहिजे, तोच शर्ट पाहिजे, तसंच पाहिजे, त्याच कलरचा पाहिजे, त्याच टेक्स्चरचा पाहिजे. अशा पद्धतीने ही लक्षणं मुलांच्यामध्ये दिसू शकतात. म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये 3 प्रमुख लक्षणं लक्षात ठेवा: कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम, सोशलायझेशनचे प्रॉब्लेम आणि रिपिटेटिव्ह मुवमेंट ऑफ बॉडी, हाताचे असेल किंवा शरीराचे असेल, आणि स्पेसिफिक फिक्स इंटरेस्ट. तर मी आहे डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे, चाइल्ड सायकॅट्रिस्ट. ऑटिझमबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे चॅनल निर्मल हॉस्पिटल मिरज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा.